नमस्कार. आज 3 जानेवारी 2022 राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. पण आज आम्हाला काय बघायला मिळालं? अशी इच्छा होती आज एखाद्या शाळेला भेट द्यावी, लहान लहान मुली असतील त्यांच्यासोबत बालिका दिन साजरा करावा, त्यांचे छानसे विचार ऐकावेत, त्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन करावं. पण आज काय बघायला मिळतंय? एक 7 वर्षांची बालिका, एक चिमुरडी, तिचा अमानुष पद्धतीने बलात्कार करून अत्यंत निर्घृण खून करण्यात आला आहे. आणि तो जो आरोपी, जो गुन्हेगार आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी म्हणून आम्ही निवेदन देत आहोत. म्हणजे आम्ही काय बघतोय नक्की? काय आम्ही स्वप्न बघितले होते स्वतंत्र भारतामध्ये आणि आम्ही प्रत्यक्षात काय जगतोय? खरं तर मुद्दा यापेक्षा खूप गंभीर आहे. जेवढा मुद्दा दिसतो तेवढा सरळ नाहीये. की एक कुठला तरी विकृत मनुष्य आहे, त्याने एखादं दुष्कृत्य केलं आणि त्याला आता शासन शिक्षा करेल, एवढ्यापुरता हा मुद्दा मर्यादित नाहीये. आतापर्यंत भारतामध्ये शेकडो हजारो बलात्कार झाले, शेकडो हजारो गुन्हेगारांना शिक्षा करण्यात आली आहे, फाशी देण्यात आली आहे, जन्मठेप देण्यात आलेली आहे. तरी सुद्धा वारंवार असे गुन्हे का घडतात याचा विचार केला गेला पाहिजे. याचं सगळ्यात महत्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे गुन्हेगारांमध्ये वचकच राहिलेला नाही कायद्याचा, त्यांच्यावर जरबच नाहीये. हे का घडतं माहितीये का? जेव्हा एखादा आरोपी न्यायालयात जातो, आपल्याकडे कसं आहे ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. म्हणजे एक अशी कथा आहे ना की एक म्हातारी आजी कोर्टात चाललेली असते आणि एक जण विचारतो, आजीबाई तुम्ही का चाललात कोर्टात? तेव्हा ती आजीबाई म्हणते की मी जेव्हा 16 वर्षांचे होते तेव्हा माझ्यावर सामूहिक बलात्कार झाला होता, त्याची आज सुनावणी आहे म्हणून मी कोर्टात चालले. मग तो माणूस विचारतो, मग त्या गुन्हेगारांचं काय झालं? ती म्हटली, ते माझ्यापेक्षा खूप वयाने वयस्कर होते, ते सर्व कधीच मरून गेले. खरं तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. अर्थात याचा अर्थ असा होत नाही की मग आता जनतेने परस्पर न्याय करायचा, झुंडशाही आणायची, असा याचा अर्थ होत नाही. शेवटी आपण कायद्याच्याच मार्गाने जाणार आहोत. संविधान नावाची गोष्ट या देशामध्ये आहे, कारण आपण लोकशाही राष्ट्रामध्ये राहतो, तर आपल्याला कायद्याचं पालन केलंच पाहिजे. फक्त माझी अशी मागणी आहे की कुठलाही खटला असो तो जलद गतीने चालला पाहिजे, लवकरात लवकर त्याचा निकाल लागला पाहिजे आणि लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. हे असं मी का बोलतोय? हे बघा, जेव्हा एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो तेव्हा तिच्या शरीरावर एकदा बलात्कार होतो, परंतु तिच्या मानसिकतेवर, तिच्या मनावर रोज बलात्कार होत असतो, तिच्या कुटुंबियांच्या मनावर रोज बलात्कार होत असतो. तसेच आपल्यासारखे जे संवेदनशील नागरिक आहेत त्यांच्या मनावर सुद्धा रोज बलात्कार चालू असतो. त्यामुळे रेप केसेस ज्या आहेत त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालल्या गेल्या पाहिजे आणि त्यासाठी स्वतंत्र अजून जास्तीची काही गरज लागत असेल, जसं की मनुष्यबळ असेल, जजेस असतील, लॉयर्स असतील, ते शासनाने उपलब्ध करून दिले पाहिजेत. अत्यंत नीच आणि अमानुष असा प्रकार त्या साताऱ्यामध्ये घडला. ज्या साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला, त्या साताऱ्यामध्ये आम्ही आज काय बघतोय? अरे 7 वर्षांची ती चिमुरडी, तिचे काय स्वप्न असतील रे जीवनाबद्दल? काहीतरी असेल, तिला काहीतरी मोठं होऊन व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, वकील व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, वैमानिक व्हायचं असेल, देशाची सेवा तिला करायची असेल, परंतु तिचं आयुष्य फुलायच्या आधी, खुलायच्या आधी तुम्ही चिरडून टाकताय. जरा तरी त्या व्यक्तीला शरम नाही वाटली का? 45 वर्षांचा तो तथाकथित आरोपी आहे. अर्थात तो गुन्हेगार आहे की नाही हे आता कोर्ट ठरवेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्याने आरोप मान्य केलेला आहे. अरे, एखादं लहान बाळ जर रडत असेल, एखादा छोटा मुलगा असो मुलगी असो रडत असेल, तर आपल्या हृदयाला पाझर फुटतो, आपलं काळीज तिळतिळ तुटतं. आपण त्याला जवळ घेतो, त्याला शांत करतो, त्याला काय हवंय काय नकोय ते बघतो. त्या माणसाला एकदा तरी विचार नाही आला का त्याला त्याचा मुलगा किंवा त्याची मुलगी, त्याचा नातू नात त्याला आठवलं नाही का काहीच? एवढं कसं हृदय माणसाचं इतकं सडकं हृदय कसं असू शकतं? म्हणजे एवढ्या नीच पातळीला मनुष्य कसा काय जाऊ शकतो याचा विचार मी कधी कधी करतो. पण त्या हरामखोरापेक्षा जास्त हरामखोर समाजामध्ये असे आहेत जे त्याचं समर्थन करतात की पुरुष आहे, विकृती आहे,
शेवटी वासना त्याच्यावर हवी झाली. मी अशा लोकांना एकच सल्ला देतो की फक्त तुम्ही ना थोड्या वेळासाठी अशी कल्पना करा की जी मुलगी होती ना ती तुमची कोणीतरी होती. तुमच्या घरातल्या एखाद्या मुलीला तिथं कन्सिडर करून बघा, तुमच्या मनाला किती वेदना होतात. कल्पना सुद्धा सहन होत नाही. ज्यांच्यासोबत प्रत्यक्ष अशी घटना घडलेली असेल त्यांना काय वाटत असेल. मानवाधिकार, गुन्हेगाराला पण मानवाधिकार आहे, तो सुद्धा मानव आहे. मग जी मुलगी वयाच्या 7व्या वर्षी तिचा खून होतोय बलात्कार करून, तिला मानवाधिकार नाहीये का? ती माणूस नाहीये का? तिच्या घरचे माणूस नाहीयेत का? की फक्त तो गुन्हेगार तेवढाच एक माणूस आहे, त्यालाच फक्त मानवी अधिकार आहेत? जर तुम्हाला तुमचे मानवी अधिकार बजावायचे असतील तर तुम्ही दुसऱ्यांच्या मानवी अधिकाराचा सुद्धा सन्मान केला पाहिजे, आदर ठेवला पाहिजे. आपल्या घरातील स्त्रीकडे जर एखादा पुरुष वाईट नजरेने पाहत असेल तर आपल्याला कसं वाटतं? आपल्याला असं वाटतं ना की त्याचे डोळे काढून घेतले पाहिजे. अर्थात कायद्याचं राज्य असल्यामुळे आपण तसं करत नाही. आपण फार फार त्याला 2-3 कान फडत मारू. मग विचार करा, ज्यांच्या मुलीसोबत एवढं भयंकर दुष्कृत्य घडलं असेल त्यांना काय वाटत असेल. लोकांच्या प्रतिक्रिया मी वाचल्या सोशल मीडियामध्ये. आरोपीला भरचौकात जिवंत जाळलं पाहिजे, आरोपीला कापून टाकलं पाहिजे, त्याची चामडी सोलवली पाहिजे, ह्या लोकांच्या प्रतिक्रिया होतात. आणि ते असूही का नाही हे सांगतोय मी. झुंडशाहीचं समर्थन करत नाही, लक्षात घ्या. कारण तो गुन्हेगार आहे की नाही हे कोर्ट ठरवणार आहे, शिक्षा सुद्धा कोर्ट देणार आहे. पण ह्या रिॲक्शन्स का येऊ नयेत? मला सुद्धा तसं वाटणं स्वाभाविक आहे, कुणालाही वाटेलच ना. एवढ्या घाणेरड्या पद्धतीने त्या मुलीचा जीव घेतला जातोय, काय अधिकार आहे त्या माणसाला जगण्याचा? माझी फक्त एकच विनंती आहे प्रशासनाला, हात जोडून विनंती आहे. तुम्ही संसदेमध्ये जी डिबेट करता, ज्या चर्चा चालतात, त्याचं जसं लाईव्ह टेलिकास्ट दाखवता ना, तसं त्या गुन्हेगाराला ना तुम्ही फाशी देताना लाईव्ह टेलिकास्ट दाखवा. होतंय काय, गुन्हेगारांमध्ये धाकच राहिलं नाहीये. काय होतं, एखादा रेप घडतो, लोक कॅन्डल मार्च काढतात, तारीख पे तारीख चालू राहते, तो जेलमध्ये जातो, त्याचं पुढे काय होतं हेच भावी गुन्हेगारांना कळत नाही. एकदा त्याला सर्वांसमक्ष भरचौकात फाशी द्या, तेव्हा इतरांची अक्कल ठिकाणावर येईल. कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने बघण्याआधी 100 वेळेस विचार केला गेला पाहिजे गुन्हेगारांकडून. किंवा मग एक करा, त्याला आजन्म सश्रम कारावास द्या, आणि खरोखर सश्रम द्या, आणि आजन्मच द्या, मरेपर्यंत त्याला अशी कठोर शिक्षा द्या की, आणि ती शिक्षा त्याबद्दल लोकांना कळू द्या, पूर्ण देशाला समजू द्या, म्हणजे पुन्हा असे गुन्हेगार तयार नाही झाले पाहिजे. मला विशेष वाटतं लोकांचं की त्या पुरुषाच्या मानसिकतेचा विचार करताय, त्या हरामखोराच्या, की ज्याला अरे साधं लहान लेकरू सुद्धा त्याला दिसलं नाही, आता इतक्या घाणेरड्याशिवाय माझ्या तोंडात येत आहेत. पण मी या गोष्टीचा विचार करतो की माझे व्हिडिओ लहान मुलं सुद्धा बघतात, महिला सुद्धा बघतात, म्हणून मी खूप कंट्रोल करतो स्वतःच्या शब्दांवरती. पण मला त्या गुन्हेगारापेक्षा हे हरामखोर जास्त नालायक वाटतात जे त्याचं समर्थन करतात. त्याला मानवी अधिकार आहेत, त्याची मानसिकता बिघडली असेल, विकृती त्याच्यावर हवी झाली असेल. तुझ्या घरच्यांसोबत जर घडला असेल मग तू काय केलं असतं? तू हेच बोलला असता का? त्यानंतर काही लोक म्हणतात की मुली सुद्धा दोषी आहेत. आता हे तर नवीनच नालायक की मुली कमी कपडे घालतात, मुली रात्री बेरात्री बाहेर फिरतात, त्यानंतर मुलींना आजकाल बंधनच राहिली नाहीयेत. त्या लोकांना मी निक्षून सांगतो, कुठल्याही बलात्काराला फक्त आणि फक्त बलात्कार करणाराच 100% दोषी असतो. म्हणजे हे काय, म्हणजे ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय त्या व्यक्तीला तुम्ही दोषी ठरवताय, हा कसला उलटा न्याय? मुलीला बाहेर फिरू न देण्यापेक्षा तुम्ही त्या पुरुषांना सांगा ना की तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये राहा, तुम्ही तुमच्या लिमिट्समध्ये का राहू शकत नाही. प्रत्येक पुरुष बलात्कारी नसतो, पुरुष मी सुद्धा आहे, पुरुष तुमच्यापैकी सुद्धा आहेत. पण आपण काय कधी कोणावर बलात्कार केले का? कारण आपल्याला नैतिकतेची जाण आहे, आपल्याला आपल्या मर्यादा कळतात, आपल्याला हे कळतं की जसं माझं आयुष्य आहे तसं सुद्धा दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य आहे. माझ्यासोबत जर एखादी चुकीची गोष्ट घडली, जर कोणी समजा माझ्यावर हल्ला केला, प्राणघातक हल्ला केला, मला काय वाटणार आहे, मला किती वेदना होणार आहेत. मग जर मी एखाद्या व्यक्तीला, जर त्या व्यक्तीचं आयुष्याचा हक्क हिरावून घेत असेल तर तेही चुकीचंच आहे. ही समज असणं गरजेचं आहे, पण ती फारशी दिसत नाहीये. लोक म्हणतात की मुली कमी कपडे घालतात. मला सांगा, 80-80 वर्षांच्या आजी बहिणीवर बलात्कार होतात, 4-4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतात. यांनी कसलं अंग प्रदर्शन केलेलं असतं रे? हे तुमचं हे बौद्धिक जे सडलेले विचार आहेत ना ते आधी बदला. इथे लक्षात, ज्या व्यक्तीला बलात्कारच करायचा तो कपडे बघत नाही,
त्याची मानसिकताच एवढी नग्न असते की तो काहीही करायला तयार झालेला असतो. अशा विकृती ठेचल्याच गेल्या पाहिजेत. यांना कडक कारवाई यांच्यावर झाली पाहिजे. प्रत्येक बलात्कारी हा संपवला गेला पाहिजे. एकतर आजन्म सश्रम कारावास किंवा त्याला फाशी कायद्याद्वारे दिली गेली पाहिजे. आता दुसरा मुद्दा, काही लोक म्हणतात की बऱ्याच मुलांशी सहमतीने संबंध ठेवतात आणि नंतर खोटे गुन्हे दाखल करतात त्यांच्यावरती की लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केला वगैरे. ते सुद्धा साफ चुकीचं आहे. जसं स्त्रियांना अधिकार आहे जगण्याचा तसा पुरुषांना सुद्धा आहे. इज्जत स्त्रियांना जशी आहे तशी पुरुषांना सुद्धा आहे. असं काही नाही की पुरुषच स्त्रियांची फसवणूक करतात. स्त्रिया सुद्धा पुरुषांची फसवणूक करू शकतात. त्या सुद्धा माणसंच आहेत. पुरुष सुद्धा माणसंच आहेत. जर एखादा पुरुष महिलेला फसवू शकतो प्रेमामध्ये, तसं स्त्री सुद्धा पुरुषाला फसवू शकते. त्यामुळे तिथं दोन्ही बाजूनी कायदा अप्लाय केला गेला पाहिजे. पण तो मुद्दाच वेगळा आहे, लक्षात घ्या. इथं तो मुद्दा नाहीये. इथं बलात्कार करून खून झालेला आहे. थोडंसं समजून घ्या परिस्थिती काय आहे, तिचं गांभीर्य काय आहे. एका प्रेमयुगुलाचा किस्सा नाहीये हा. इथं कपलचा विषय नाहीये. इथे एका 45 वर्षाच्या तथाकथित व्यक्तीने 7 वर्षांच्या मुलीचा बलात्कार करून गळा दाबून खून केलेला आहे. तुम्ही त्या दोन गोष्टी कम्पेअर नका करू. पूर्णतः भिन्न गोष्टी आहेत. त्यामुळे मी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. आणि जो कोणी गुन्हेगार असेल, हरामखोर, त्याला भर चौकात शासनाने फाशी द्यायला पाहिजे. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं पाहिजे. मी म्हणतो त्याप्रमाणे त्याला असंच जेलमध्ये सडवलं पाहिजे आणि ते जनतेला कळालं पाहिजे. म्हणजे जेणेकरून पुन्हा असा कोणी हरामखोर तयार झाला नाही पाहिजे. आणि ज्या लोकांचे खूप किडे वळवळ करतायत ना की त्या गुन्हेगाराच्या बाबत ज्यांना सहानुभूती तयार होते ना, त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो, फक्त काही मिनिटांसाठी अशी कल्पना करा की ती तुमच्या घरातली मुलगी आहे. मी कल्पना करतो प्रत्येक पीडिता ही मी माझ्या घरातली स्त्री आहे असं समजतो. म्हणून माझ्या संवेदना तीव्र आहेत. आणि त्या प्रत्येकाच्या असायला पाहिजे. तरच तुम्हाला भारतीय नागरिक म्हणून घ्यायचा अधिकार आहे. म्हणजे दुसऱ्याचं घर जळतंय मला काय त्याचं, हे म्हणणं चुकीचं आहे. एक दिवस आग तुमच्या घरापर्यंत सुद्धा येऊ शकते याचा विचार करा. आज तो जाते ते, पण तुम्ही सुपात आहे, लक्षात घ्या. लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, यहां पे हमारा मकान थोडी है. पण असं चालत नाही. त्यामुळे प्रत्येक संवेदनशील नागरिकाने या घटनेचा तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध केलाच पाहिजे. प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवावा. चांगल्यात चांगला सरकारी वकील द्यावा. आणि त्या पीडितेला, मला अक्षरशः दुःख होतं पीडिता म्हणताना सुद्धा, अरे काय वय काय 7 वर्ष चिमुरडी, एक लहान बाळ आहे. मला तिला पीडिता म्हणताना सुद्धा वाईट वाटतंय. लवकरात लवकर न्याय झाला पाहिजे. हात जोडून विनंती आहे माझी. आणि दुसरी गोष्ट, जात धर्म ह्या गोष्टी इथं आणू नका बरं का. हा बलात्कार जो असतो ना, तो संपूर्ण स्त्री जातीवर झालेला असतो आणि संपूर्ण मानवता धर्मावर झालेला बलात्कार असतो. इथे ह्या समाजाची मुलगी होती, त्या समाजाचा गुन्हेगार. मला कित्येक लोकांनी फोन केले, आरोपी कोणत्या समाजाचा होता. अरे तुला काय करायचंय, कोणत्या समाजाचा होता. मला माझ्या तोंडातून काही पण शब्द जातील, मी त्यामुळे खूप कंट्रोल करतोय स्वतःवरती. तुम्ही त्यांचे जात धर्म शोधता. त्या मुलीची जात कोणती होती, धर्म कोणता होता, त्या आरोपीचं काय. अरे काय करायचं. जो आरोपी आहे तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा नाही, तो राक्षस आहे, ती विकृती आहे आणि ती संपवली गेली पाहिजे कायदेशीर मार्गाने. पीडिता ही पीडिता असते. एक स्त्री म्हणून तिच्याकडे बघा, एक माणूस म्हणून बघा. जात धर्म तुम्ही एरवी आणताच प्रत्येक गोष्टीमध्ये, इथे तरी किमान आणू नका. तर माझं जे काही मत आहे ती मी इथे व्यक्त केलेलं आहे. तुमच्या याच्यावर काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. मला कळू द्या जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत. इथून पुढे कोणत्याही अबोलीवर अशा प्रकारचा प्रसंग येता कामा नये. यासाठी सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांना एकटं टाकून जाणं खूप धोकादायक आहे सध्याच्या वातावरणामध्ये. कुणावरही विश्वास ठेवण्याची परिस्थिती राहिलेली नाहीये. मुलांची काळजी घ्या. त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवा. शाळकरी मुलींनाच तुम्ही सेल्फ डिफेन्स शिकवला पाहिजे. आणि सेक्स एज्युकेशन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जेंडर एज्युकेशन कंपल्सरी करा. की जसं मी पुरुष आहे तशी ती स्त्री आहे, जसं मला जगण्याचा अधिकार आहे तसा तिलाही जगण्याचा अधिकार आहे, हे मुलांच्या मनात ठसवा. तेव्हा कुठे भविष्यामध्ये बलात्कारांची संख्या कमी होईल. लहानपणापासून त्यांच्यामध्ये विवेक रुजवा, तर कुठे विकृती कमी होईल. हे पहिल्यापासून करण्याची कामं आहेत. संस्कार शिबिर. तर ठीक आहे, मी माझं मत व्यक्त केलं आहे. तुमच्या काही भावना असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळू शकता. जय हिंद, जय भोजलिंग.